एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचे 6 खासदार फुटले, 4 वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेत दुसरी फूट. पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब, तर दबाव टाकून खासदार फोडल्याचा राऊतांचा आरोप. अखेर ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन. गट स्थापनेला मंजुरी मिळाल्यामुळे विलिनीकरणाचा मार्ग मोकळा. ठाकरेंच्या 6 खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेत होणार विलिनीकरण. ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार. ऑपरेशन टायगर नंतर शिवसेनेला मिळणार 2 मंत्रिपद. पुढारी न्यूजकडे शिवसेनेचा पुढचा अजेंडा. शिंदेंचे 6 नवे खासदार वर्धापन दिनी दिसणार एकाच मंचावर. 19 जूनला गोरेगावच्या नेस्को मैदानावर होणार शक्ती प्रदर्शन. एकदम शांततेत शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतला कायदेशीर सल्ला. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंचा प्लॅन. संसदीय दलाची तातडीनं बैठक बोलावण्याच्या हालचाली. सर्व खासदारांना व्हीप जारी. या फुटीनंतर शिवसैनिक शांत बसणार नाहीत. हा घास पचू देणार नाही. राऊतांचा शिंदे सेनेला थेट इशारा. खासदारांच्या फुटीनंतर मातोश्रीवर शुकशुकाट. ठाकरेंच्या घराबाहेर ना शिवसैनिक ना नेत्यांची वर्दळ. खासदार राजाभाऊ वाजे ठाकरेंशीच एकनिष्ठ. पुढारी न्यूजशी बोलताना वाजे भाऊ, तर राजाभाऊवर माझा विश्वास, चुकीचं पाऊल उचललं असतं तर दुःख झालं असतं. वाजेंच्या वडिलांची प्रतिक्रिया. दिल्लीत ऑपरेशन टायगर सुरू असताना राज्यात ऑपरेशन टायगर 2.0 ची तयारी सुरू. खासदारांपाठोपाठ ठाकरेंचे आमदारही शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची माहिती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काही भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती. शिंदेंवर नाराज असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केल्याची माहिती. बॅकडोर शिष्टाई करून एकनाथ शिंदेंना मात देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न. उद्धव साहेब डरो मत, चिंता करू नका. भास्कर जाधवांची भावनिक साद. काही निर्णय घ्यावे लागतील, काही भूमिका ठरवाव्या लागतील असं वक्तव्य. ऑपरेशन टायगर नंतर शरद पवारांची राष्ट्रवादी अलर्ट मोडवर. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना खासदार फुटण्याची भीती. पक्षातील वरिष्ठ नेते खासदारांशी संपर्क साधणार.